हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, 7/7/2024ला जी काय पोलीस भरतीची एक्झाम झाली त्यातला आज मी मीरा भाईंदर वसई विरार हा पेपर मी आज तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगणार आहे. ठीक आहे. माझ्याकडे सी हा सेट आहे. तुमच्याकडे कोणता सेट असेल तसे प्रश्न नंबर मागे पुढे असू शकतात. ठीक आहे. मी सी हा सेट तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. म्हणजे प्रश्न सेम असणार आहेत, फक्त प्रश्नांचा सिक्वेन्स मागे पुढे असेल. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा. ठीक आहे. चला तर आपण पहिला प्रश्न सुरू करूया. वर्षा पेपर थोडासा ब्लर दिसतो आहे माझ्याकडे, पण तुमच्याकडे असेल तर समजून घ्या किंवा मी प्रश्न वाचताना नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजून जाईल. ठीक आहे. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्षा लहान आहे. ओके, वर्षा एका सांगा लहान आहे आणि शैलजा मोठी आहे. वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान आहे. तिचा जन्म रविवारी झाला, म्हणजे वर्षाचा जन्म रविवारी झाला लक्षात ठेवायचं. तर शैलजाचा जन्म कोणत्या दिवशी झाला किंवा कोणत्या वारी झाला ते तुम्हाला काढायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर मोठ्या माणसाचं वय तुम्हाला वार काढायचं असेल, आता ही शैलजा मोठी आहे की नाही, मोठ्याचं वार काढायचं असेल तर तुम्हाला मागे जायचं असतं, दिवस मागेमध्ये जायचे. आता ते कसे जायचे ते आपण बघूया. वर्षा आणि शैलजा यांच्या वयामध्ये 187 दिवसाचा फरक आहे, बरोबर ना. मग 187ला 7ने भाग लावायचा. ठीक आहे. आणि किती बाकी राहते ती बघायची. चला मी भाग लावतो. 7 दुने 14, इथे 18तून 14 गेले, 4 राहिले, हे खाली मी 7 घेतलेत, 47 झाले. 7 संग 42, बाकी शिल्लक राहील 5. बाकी 5 राहिले की नाही. मग तुम्हाला दिलेल्या वाराच्या तुम्हाला 5 दिवस मागे जायचं आहे. तुम्हाला कोणता वार दिला बा प्रश्नामध्ये? रविवार दिला आहे, बरोबर की नाही. वर्षाचा जन्मवार रविवार आहे. मग मला शैलजाचं काढायचं आहे. मग रविवारपासून 5 दिवस मागे जावा, म्हणजे तुम्हाला ॲन्सर भेटेल. लक्षात ठेवायचं, पहिला येईल शनिवार, नंतर येईल शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि 5वा मागे कोणता वार येईल सांगा? मंगळवार. म्हणजे पर्याय नंबर काय सांगा? 1 काय सांगा? मंगळवार. पर्याय नंबर 1 बरोबर. ठीक आहे मित्रांनो, सुरुवातीलाच गणितचे प्रश्न आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. आपण सामान्य ज्ञानकडे गेलो की पटपट बघू. आणि थोडासा पेपर पण जरा हार्ड लेवलचा आहे, त्यामुळे जरा जास्त वेळ लागू शकतो. बघू आपण, नाहीतर मग 50-50 प्रश्नांचे 2 ग्रुप करूया. ठीक आहे, 2 व्हिडिओज करूया. चला आपण बघूया. सेकंड क्वेश्चन बघा. 5 वाटे आणि 7 ताटे यांची किंमत 650 रुपये आहे आणि 3 ताटे आणि 8 वाटे यांची किंमत 425 रुपये आहे. तर त्यांनी काय म्हटले सांगा? असेल तर 5 ताटांची किंमत किती? तुम्हाला 5 ताटांची किंमत पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मांडणी करताना मी कशी करतो ना, ती नीट लक्ष द्या. सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट, 5 वाट्या आहेत. एका वाटीची किंमत, हे बघा, एका वाटीची किंमत समजा मी x रुपये मानतो. ठीक आहे. आणि एका ताटाची किंमत किती मानतो सांगा? मी y रुपये मानतो. ठीक आहे. मी हे ज्यावेळी ते लिहितो स्क्रीनवर त्यावेळी तुम्ही लिहून घेत जावा. ठीक आहे. कारण नंतर मला स्क्रीन क्लिअर करावी लागते पुढचं लिहिण्यासाठी. आता त्यांनी काय म्हटलं? 5 वाट्या, एका वाट्याची किंमत समजा जर x रुपये असेल तर 5 वाट्यांची किंमत किती रुपये होणार सांगा? 5x रुपये होणार आहे. अधिक 7 ताटे म्हटलं, 7 ताटांची किंमत होईल 7y होईल. एकूण मिळून किती रुपये होतात सांगा? 650 रुपये. ओके, हे झाले एकूण 650 रुपये झाले. हे तुम्हाला समीकरण 1 भेटतं. इथे समीकरण सोडल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. ओके, अदरवाईज तुम्हाला ऑप्शन ठेवून बघावे लागतील, पण खूप वेळ लागेल, त्यापेक्षा समीकरणाने सोडवा. त्यापुढे बघा, 3 ताटे म्हटल्याने 8 वाट्या. पहिल्यांदा 8 वाट्या घ्या. आधी आपण वाट्यांना x मानलं आहे आणि 3 ताटे म्हणून 3y, यांची किंमत घ्या 425 रुपये. आता हे दोन्ही समीकरणं सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोघांचा पण एक्सच्या पुढची संख्या आणि एक्सच्या पुढची संख्या ही सेम झाली पाहिजे, ही लक्षात काळजीपूर्वक बघायचं, कारण तुम्हाला ताटांची किंमत काढायची आहे. म्हणून मी 8ने हा मी 5ला गुणणार. काय करतो बघा, 8ने हा 5ने गुणणार आणि 5ने हा मी 8ला गुणणार. म्हणजे काय समीकरण तयार बघा. आता मी 8ने हा पहिल्या समीकरणाला गुणतो आहे मी. 8 झाले की सांगा 40x प्लस, आता 8ने 7ला पण गुणायचं, 8 7 56y. आता सेम 8ने 650ला पण गुणायचं, लक्षात ठेवायचं. 8 0 0, 8 5 40 0, 8 40 4, 8 संग 48 आणि 4 झाले की सांगा 52. ओके, मी 8ने गुणलं की नाही, जसं 8ने गुणलं तसं सेम तुम्हाला काय करायचं सांगा? 5ने ह्या समीकरणाला गुणायचं आहे. 5 8 होतील 40x अधिक
5 त्रिक करा 15y बरोबर 5 ने 425ला गुणायचं, 5 5 आले 25, 5 आले 2, 5 2 10 आणि 2 12, हातचा 1 5 चोक 20 आणि 1 21. दोन्ही समीकरणाला गुणून घेतले. आता मी क्लिअर करतो मागचं. आता दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची तुम्हाला, काहीतरी तुम्हाला किंमत मिळणार वजाबाकी केल्यानंतर लक्षात ठेवा. चला मी वजाबाकी करतो. 40ला 40 वजा होतील, जातील निघून. 56मधून 15 गेले, राहिले 41y. ठीक आहे. 52मधून 5200मधून 2125 गेले, 10तून 5 गेले, 5 राहिले. ओके, 9तून 2 गेले, 7 राहिले, 0 3075. 3075 हे जे उत्तर आलं ही 41 ताटांची किंमत आहे. तुम्हाला 5 ताटांची किंमत पाहिजे, म्हणून काय करणार सांगा तुम्ही. 3075 भागिले 41 गुणिले 5 करा की तुम्हाला 5 ताटांची तुम्हाला किंमत मिळणार आहे. ओके, एवढं तुम्हाला सोडवायचं आहे. एवढं सोडलं तर तुम्हाला डायरेक्ट 5 ताटांची किंमत तुम्हाला मिळून जाईल. आन्सर येईल. तुम्ही जर भाग लावला तर भाग येईल किती सांगा, 375 रुपये. म्हणजे 5 ताटांची किंमत काय येईल सांगा, 375. पर्याय नंबर बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद म्हणजे पर्याय बघायचे. पहिला एक शीर, पय, सलील आणि नीर. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्यांच्या ॲन्सर कीमध्ये उत्तर आहे क्षीर ऑब्लिक सलील. असे 2 पर्याय त्यांनी दोन्ही बरोबर त्यांनी दिले. लक्षात ठेवा, तुमचा एक जरी बरोबर असेल तर तुमचा पर्याय बरोबर देतील. त्यापुढे बघा, गटात न बसणारी संख्या ओळखा. 48, 17, 26 आणि 37. सगळ्या पर्यायामध्ये बघितलं 17 म्हणजे काय सांगा, 4चा वर्ग 16 अधिक 1 17. 26मध्ये 5चा वर्ग 25 अधिक 1 26. 37मध्ये 6चा वर्ग 36 अधिक 1 असा आहे. मग इथे 48मध्ये बघा 7चा वर्ग वजा 1 असा आहे. ते पर्याय नंबर 48 हा आला पाहिजे. त्यांच्या ॲन्सर कीमध्ये लक्षात ठेवायचं 2 पर्याय इथे पण दिलेत. हा पर्याय प्रश्न फक्त त्यांचा प्रश्न तो चुकीचा होता, मग त्यांनी 2 पर्याय चुकून आलेत. 17 पण बरोबर असं त्यांचं म्हणणं आहे. दोघातले एक जे बरोबर असेल तरी तुम्हाला त्याचा मार्क्स मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा, 2, 5, 10, 17 आणि 26. पुढे प्रश्नचिन्ह आहे. इथे काय येईल तुम्हाला संख्या ती सांगायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. 2मध्ये 3 मिळवले की 5 मिळतात. 5मध्ये 5 मिळवा, 3 मिळवले, 5 मिळवले, मग 7 मिळवा, मग 9 मिळवा, मग 11 मिळवा. मग 26 अधिक 11 करा, उत्तर मिळेल तुम्हाला 37. पर्याय नंबर 2 बघा, पर्याय नंबर बी आहे 37. ओके, पुढे बघा, पुढील प्रश्नमालिकेतील चुकीचं पद तुम्हाला ओळखायचं आहे. इथे उत्तर आहे सी 68. कसं ते बघा, 85मधून 9 वजा करा तुम्हाला 76 भेटतात. ओके, 79मधून 9 वजा करा तुम्हाला 70 भेटतील. तर सेम 76 म्हणून तुम्हाला 9 वजा केले तर तुम्हाला ते 67 पाहिजे होते. ते किती सांगा, 67 पाहिजे होते, चुकून ते 68 झालेत. ते पर्याय चुकीचं आहे. 70 म्हणून 9 गेले पुढे 61 भेटतात. बघा, पूर्ण एक क्रमिका लागू होते, फक्त 68च्या ठिकाणी 67 पाहिजे होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा, 3 आहे. पुढे बघा, प्रिंटरला कीबोर्ड म्हटले, कीबोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले, तर टायपिंग कशाच्या साहाय्याने कराल आपण. टायपिंग लक्षात ठेवा, टायपिंग आपण कशाने करू सांगा, आपण टायपिंग कीबोर्डने करतो, बरोबर ना. मग कीबोर्डला इथे काय म्हटलं सांगा, इथे बघा माऊस म्हटले, त्यांचं उत्तर काय सांगा, टायपिंग आपण कशाने करू सांगा, माऊसने करू. पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. 2 झाडातील अंतर 4 मीटर, तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती. एकूण 9 झाडे आहेत. 9मधून आधी 1 वजा करा, 8 करायचे. लक्षात ठेवायचं, कारण 1 झाड हे स्टार्टिंगचं असतं, मग आपण ते वजा करतो. एकूण 8 भाग झाले. 2 भागातलं अंतर म्हणून 8 गुणिले 4 करायचे. 8 गुणिले 4 करा, 8 चौक किती झाले सांगा, 32 मीटर. तुमचा आन्सर काय सांगा, 32 मीटर. पर्याय सी, ऑप्शन नंबर सी आहे बघा, 32 मीटर. हे बघा, त्या पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा. 1 मे 2016 रोजी रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल. वर्ष सेम आहे बघा, 1 मे आणि 2016 आणि ती पण 2016 आहेत. तुम्हाला फक्त दिवस मोजायचे आहेत, तेवढेच दिवस तुम्हाला पुढे जायचे आहेत. ओके, मेमध्ये तुम्हाला माहिती असेल 31 दिवस असतात, परंतु 31मधून हा 1 वजा करायचा. 31मधून 1 गेला, राहिले 30. ओके, कॅलेंडरमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळी 30 दिवस भेटतात, मे महिन्यात तुम्हाला 30 दिवस भेटले, 30 दिवस घेताना बाकी 2 घ्यायचे. लक्षात ठेवायचं, कारण 7 चौक 28, 28 आणि 2 30 येतात म्हणून. ठीक आहे, मेपासून तुम्हाला ऑगस्टपर्यंत यायचं आहे. मे नंतर जून महिना असतो, जून महिन्याचे दिवस 30 असतात. सगळे दिवस पकडायचे तुम्हाला जूनचे, बाकी राहील 2.
जुलैचे दिवस 31 असतात, बाकी राहील 3. आणि 15 ऑगस्ट म्हटलं आहे, 15 ऑगस्टला 15ला 7ने भाग लावा, 7 दुने 14, बाकी राहील 1. ओके, या सगळ्या दिवसांची बेरीज करायची. 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, बेरीज 8 येते. 8ला परत 7ने भाग लावायचे, हे बघा मी क्लिअर करतो. 8ला 7ने भाग लावा, 7 एके 7, हे बघा 8 भागिले 7 करा, 7 एके 7, बाकी राहील 1. बाकी 1 राहते, म्हणजे तुम्हाला 1 दिवस तुम्हाला पुढे जायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला रविवार दिला आहे, म्हणजे रविवारच्या पुढचा 1 दिवस उत्तर येईल सोमवार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॉट 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 प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात. लक्षात ठेवायचं, सरकारी मालकीची साधने सामाजिक अर्थव्यवस्थेमध्ये असतात. कोणते सांगा? सामाजिक अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने ही काय समाजाच्या किंवा शासकीय मालकीची असतात. पुढचा प्रश्न बघा, अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी कोणती? अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी आहे अप्सरा. त्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णा मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वेटलिफ्टिंगशी संबंधित आहे. त्या पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 13वा, इंग्लंडमधील ग्रीनिच वेळ स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याचवेळी भारतात कोणती वेळ दर्शवेल? लक्षात ठेवायचं, ग्रीनिच वेळेनुसार ज्यावेळी इंग्लंडमध्ये 5 वाजले असतात त्यावेळी इंग्लंडपेक्षा 5.5 तासांनी आपली भारतातली वेळ पुढे आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे ज्यावेळी तिकडे 5 वाजले, संध्याकाळचे 5 वाजले असतील त्यावेळी लक्षात ठेवायचं आपल्याकडे रात्रीचे 10:30 झाले असले की सांगा, रात्रीचे 10:30, 5 आणि 5 10, 10:30 वाजले असतील. पुढचा प्रश्न बघा, 1857च्या स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक वि. दा. सावरकर यांनी लिहिलेलं आहे. पुढे बघा, महाबळेश्वर येथील जवळील भिल्लार हे गाव डॉट 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 गाव म्हणून प्रसिद्ध आहे. भिल्लार हे गाव पुस्तकांचं गाव लक्षात ठेवायचं म्हणून प्रसिद्ध आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा म्हणजेच लक्षात ठेवायचं सत्तेचे विकेंद्रीकरण. पुढे बघा, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॉट 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 यांनी परिषद भरवली. मुंबईत देवदासी प्रथेविरुद्ध वि. रा. शिंदे यांनी परिषद भरवली होती. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता लक्षात ठेवायचं 50 Hz एवढी असते. पुढे बघा, काँग्रेसचे 1948 साली भाषावार प्रांतरचनेकरिता JVP समिती नेमली होती. त्याचे सदस्य कोण नव्हते असं विचारलं. लक्षात ठेवायचं, वल्लभभाई पटेल होते, पट्टी भिसा तारामय्या होते, जवाहरलाल नेहरू होते, MS जोशी नव्हते. लक्षात ठेवायचं, पर्याय नंबर D. पुढचा प्रश्न बघा, उन्हाळ्यात रस्त्यावर होणाऱ्या मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणाला गोष्टीचा परिणाम आहे? कोणत्या गोष्टीचा परिणाम असा आहे? लक्षात ठेवायचं, त्याला आपण प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतो. काय म्हणतो? प्रकाशाचे अपवर्तन. पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद याची चुकीची पद ओळखा. तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, हे बरोबर आहेत. हंबीरराव मोहिते सेनापती पण बरोबर आहेत. अण्णाजी दत्तो सचिव बरोबर आहेत. निराजीरावजी सुमंत ही जोडी चुकीची आहे, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा? D हा चुकीचा आहे. लक्षात ठेवायचं, पर्याय नंबर D. पुढे बघा, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? लक्षात ठेवायचं, 180 अंश याचं उत्तर आहे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल हा 180 रेखावृत्तावरती होतो. पुढचा प्रश्न बघा, वनस्पतींच्या फुलातील डॉट 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 घटक दलांना पाकळ्या असं म्हणतात. आन्सर आहे दलपुंजमधील. ओके, घटक दलांना पाकळ्या असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, 24वा खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? असा पर्याय गोलकृमी. लक्षात ठेवायचं, गोलकृमी प्राणी उभयलिंगी नाही आहे. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालपैकी कोठे आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे. पुढे बघा, बिजीगुषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून तुम्हाला निवडायचा आहे. लक्षात ठेवायचं, बिजीगुषू म्हणजे जिंकण्याची इच्छा करणारा, पर्याय नंबर D. आणि चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी निवडा. म्हणजे 4 पर्याय बघा, 4ही पर्याय तुम्हाला पर्यायातून निवडायचे आहे. पर्याय नीट वाचले पाहिजेत. पहिला पिंडीवरचा विंचू, थोरांच्या आश्रमास असलेली दुष्ट व्यक्ती, बरोबर आहे. पाप्याचे पितर म्हणजे अत्यंत पापी माणूस, हे रॉंग आहे. लक्षात ठेवायचं, पर्याय B चुकीचा आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, पुढे बघा, ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयगम, सहस्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्येंद्रस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? सगळी जोडाक्षरं बघा. ओके, सगळी जोडाक्षरं बघितल्यानंतर तुम्हाला 10 जोडाक्षरं भेटतील. ओके, पुढचा प्रश्न बघा,
पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात असणारा जोडणारा शब्द, नियमात बसणारा शब्द कोणता? ओके, आता जो पहिलाच ऑप्शन आहे ना जगन्नाथ, याची जर तुम्ही संधी केलात तर तुम्हाला माहिती जगत अधिक नाथ असं होतं. जगत अधिक नाथ, जगतचा त असं आपण पाय मोडतो. मग तच्या वर्गातलं अनुनासिक कोणतं आहे सांगा? न अनुनासिक आहे. मग न अधिक न बरोबर ना होतो. म्हणजे पहिला जो शब्द आहे तो काय सांगा? बरोबर या नियमामध्ये बसणारा शब्द आहे जगन्नाथ. लक्षात ठेवायचं. संधीचा नीट अभ्यास करा. संधीचे व्हिडिओज मी पण यूट्यूबला टाकले आहेत, त्यात मी हे एक्झाम्पल हा नियम तुम्हाला दिलेला आहे. पुढे बघा, प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय पुढीलपैकी कोणता प्रकार नाही असं म्हटलं आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. 8 जातींपैकी एक जात आहे उभयान्वयी अव्यय. आणि उभयान्वयी अव्ययमध्ये 2 मेन प्रकार पडतात, एक प्रधानत्वसूचक आणि दुसरा गौणत्वसूचक. प्रधानत्वसूचकमध्ये एकूण 4 प्रकार आहेत. त्यात विकल्पबोधक आहे, परिणामबोधक पण आहे आणि न्यूनत्वबोधक पण आहे. लक्षात ठेवायचं. कारणबोधक हा प्रकार नाही आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे कारणबोधक हा प्रकार काय सांगा? उभयान्वयी अव्ययाचा नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, जेवताना कधी बोलू नये, जेवताना कधी बोलू नये या वाक्यात तुम्हाला कृदंत ओळखायचं. लक्षात ठेवायचं. या वाक्यातलं कृदंत काय ना सांगा? ताना हे कृदंत येणार आहे. ओके, शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. शाखामृग म्हणजे कोण सांगा? माकडाला म्हटलं. लक्षात ठेवायचं. वानराला म्हटलं आहे. या अधोरेखित शब्दाचं विरुद्धलिंगी नाम पाहिजे. वानरचं विरुद्धलिंग काय झालं सांगा? वानरी झालं. पुढे बघा, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. लक्षात ठेवायचं. तोळे हा शब्द आहे. तोळे या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. याची विभक्ती काय येईल सांगा? प्रथमा येईल. पुढचा प्रश्न बघा, उपमान म्हणजे काय? उपमान म्हणजे लक्षात ठेवायचं वर्णन केलेली वस्तू, उपमेयाचे साम्य, ठराविक अक्षर शेवटी येणे की भाषेला मिळालेले नादमाधुर्य. उपमान म्हणजे लक्षात ठेवायचं उपमेयाचे साम्य. उपमान हे काय सांगा? उपमेयाचं साम्य आहे. पुढे बघा, वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते? वसंत तिलका वृत्तामध्ये यती लक्षात ठेवायचं 8व्या अक्षरावर असते. पुढे बघा, तुम्हाला पुढे काय करायचं सांगा? बहु असोत सुंदर संपन्न की महा ... हे गीत कोणी लिहिले असा प्रश्न आहे. हे गीत लक्षात ठेवायचं श्री कृ कोल्हटकर यांनी लिहिलेलं. लक्षात ठेवायचं. कोल्हटकर यांनी बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत लिहिलेलं आहे. पुढे बघा, वनिता या शब्दाला समानार्थी शब्द पाहिजे. लक्षात ठेवतो. वनितासाठी समानार्थी शब्द येईल. लक्षात ठेवा. स्वामिनी. स्वामिनी म्हणजेच वनिता. पर्याय नंबर आहे ए. पुढे बघा, खालील पर्यायातील गटात न बसणारे पद तुम्हाला ओळखायचं आहे. गटात न बसणारे पत्र, पल्लव, पल्लवी आणि पर्ण. ओके, हे तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत. लक्षात ठेवा. याचा आन्सर येईल पल्लवी. ओके, पुढे बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 39. खालीलपैकी धातू साधित विशेषण कोणते? धातू साधित, धातू तुम्हाला माहिती असतील. ओके, धातू साधित पाहिजे. पहिला प्रकार आहे बघा, काळा, कावळा. काळा हा धातू साधित शब्द नाही आहे. लक्षात ठेवा. पुढचा बघा, पेटती मशाल. पेटती मशालमध्ये पेट हा धातू आहे. ते पर्याय नंबर बी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. पेटती हा शब्द धातू साधित आहे. पुढे बघा, खालीलपैकी चुकीचं स्त्रीलिंगी रूप तुम्हाला पाहिजे. लक्षात ठेवायचं. विद्वान विदुषी बरोबर आहे. भगवान भगवती बरोबर आहे. बोका भाटी पण बरोबर आहे. ओके, स्त्रीलिंगी रूप विधाता आणि विधाती हा पर्याय लक्षात ठेवायचा चुकीचा आहे. विधाता विधात्री पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 41 नंबर. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या किती होती सांगा? 2010 साली होती 2,50,000. ओके, तर 2012 साली किती? 2010 साली 2,50,000 होते. 12ची काढायची म्हणजे तुम्हाला 2 वर्ष पुढे जायचं. लक्षात ठेवा. 8% दराने वाढते. पहिल्या वर्षी 8% काढायचे त्याच्या आणि त्यात मिळवायचे. लक्षात ठेवा. 2 शून्यला 2 शून्य घालवले मी. ओके, 2500 गुणिले 8 करा. 25 8 येतील 200 वर 2 शून्य. म्हणजे पहिल्या वर्षी किती वाढेल सांगा? 20,000 वाढणार आहे. म्हणजे 2,50,000मध्ये 20,000 वाढले, यांची बेरीज करायची. उत्तर येईल 2,70,000. म्हणजे लक्षात ठेवायचं 2011 साली किती होईल सांगा? 2,70,000 होईल. 2,70,000 परत 8% काढा. ओके, आणि त्यात तुम्हाला त्याची परत बेरीज करायची. लक्षात ठेवायचं. एकदम साधी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. हे आपण 2 शून्यला मी 2 शून्य घालवले. ओके, 2700 गुणिले 8 करायचं. 8 0 0 8 0 0 8 7 56 6 8 4 5 8 2 16
16 आणि 5 किती झालं सांगा 21. 21,600 परत वाढतील लक्षात ठेवायचं. मग 2,70,000 अधिक 21,600 करा. आन्सर काय येईल सांगा याचं. हे बघा याचा आन्सर येणार आहे 2,91,600. पर्याय नंबर 3 येईल लक्षात ठेवायचं बेरीज केल्यानंतर. पुढचा प्रश्न बघा. एका रकमेची 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,755 रुपये रास होते, तर ती रक्कम कोणती. 10% दर आहे 3 वर्ष. तुम्हाला रास दिले लक्षात ठेवायचं. याचा अर्थ तुम्हाला मागे जायचं आहे, हे नीट समजून घ्या. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे बघा. या प्रश्नामध्ये काय करायचं बघा, नीट सांगतो ते काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्हाला 6,600 किती सांगा 6,655 हे तुम्हाला रास दिलेला आहे आणि 3 वर्ष तुम्हाला मागे जायचं आहे लक्षात ठेवा. ओके, चक्रवाढ व्याजचा प्रश्न आहे त्यामुळे नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. 3 वर्ष आहेत आणि 10% दर आहे म्हणून 110. 10% दर आहे म्हणून 100मध्ये मी 110 मिळवले. तुम्हाला मागे जायचं आहे लक्षात ठेवा म्हणून मी 100चे 110 केले. पुढे जायचं असं तर 110चे 100 केले असते. 3 वर्ष आहेत म्हणून ही स्टेप तुम्हाला 3 वेळा करायची आहे लक्षात ठेवा. 110 गुणिले 100चे 110. ओके, हे जर तुम्ही सोडलात 0ला 0 जाईल. हे बघा 0ला मी 0 घालवला, या 0ला मी हा 0 घालवला, या 0ला हा 0 घालवला. ठीक आहे. 6655ला पहिल्यांदा 11ने भाग लावा. 11 संग 66 0 11 5 55. परत सेम इथे 11 आहेत, इथे पण 11 आहेत लक्षात ठेवायचं. या सगळ्या संख्येने भाग लावा लक्षात ठेवा. याने याला परत भाग लावा, 11ने परत भाग लागतो लक्षात ठेवतो. 11 5 55 11 5 55 55 राहिले. परत ह्या पण 11ने भाग लागतो, इथे 5 आले. 5 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 हे 3 शून्य वाढतील. आन्सर येईल 5,000. काय येईल सांगा आन्सर 5,000. हे बघा तुम्ही डायरेक्ट ऑप्शन घेऊन सोडलात तर हे खूप बेस्ट होतं लक्षात ठेवायचं. चक्रवाढीचा प्रश्न उत्तर. पुढचा प्रश्न बघा 0.777 ... ही संख्या आवर्ती दशांश अपूर्णांकात लिहायची लक्षात ठेवा. पॉईंटच्या पुढे 7 ही संख्या आहे. 7 संख्या परत येते म्हणून एकच संख्या असल्यामुळे 7/9 होईल. पर्याय नंबर सी लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येते असं त्याने विचारलं. कोणती परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करा. उत्तर अपरिमेय संख्या आली पाहिजे. पर्याय नंबर बी लक्षात ठेवा. त्यापुढे बघा 45वा प्रश्न बघा. एका आयताकृती शेताची लांबी आहे 1.2 किलोमीटर आणि रुंदी आहे 400 मीटर. तर लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर तुम्हाला विचारलं आहे. लांबीचं रुंदीशी गुणोत्तर किती. लांबी तुम्हाला किलोमीटरमध्ये आहे आणि रुंदी मीटरमध्ये लक्षात ठेवायचं. एकक सेम झालं पाहिजे. तर 1.2 किलोमीटर म्हणजे 1200 मीटर झालं लक्षात ठेवा. 1.2 किलोमीटर म्हणजे आणि ही रुंदी आहे 400 मीटर. यांचं गुणोत्तर पाहिजे. ह्या 2 शून्याला मी 2 शून्य घालवले. 12 4 12 आणि 4ला एकाच संख्येने भाग लागतो का तर लक्षात ठेवा. 4 1 4 आणि 4 3 12 काय 3 आणि 1 म्हणून उत्तर काय सांगा 3/1. पर्याय नंबर बी उत्तर बरोबर आहे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज किती. लक्षात ठेवा 2 समांतर रेषांना समजा एका छेदिकेने छेदलं तर लक्षात ठेवा तयार होणारे जे आंतरकोन असतात त्यांची बेरीज ही 180 अंश असते नेहमी लक्षात ठेवा. पर्याय नंबर सी. पुढे बघा. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची इथे 5 हा अंक आहे लक्षात ठेवायचा. प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली म्हणजे 30 सफरचंद होती त्यातली 5 शिल्लक राहिली म्हणजे झाली किती सांगा 25 सफरचंद त्यांनी वाटली. याचा अर्थ 55 मोसंबीपैकी 5 शिल्लक राहिली म्हणजे 50 मोसंबी वाटली. 80 केळी होती 80मध्ये 5 केळी शिल्लक राहिली याचा अर्थ 75 केळी काय सांगा त्यांनी वाटली. या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या किंवा तिन्ही संख्या कोणत्या मोठ्या पाड्यात भेटतात लक्षात ठेवायचं. किंवा तिन्ही संख्यांचा मसावी काढायचं तुम्हाला. मसावी येईल 25 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं पाहिजे 25 आलं पाहिजे. पर्याय नंबर डी. पर्याय 4. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पण एकदम सोपा आहे. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर म्हणजे ताशी वेग झाला लक्षात ठेवायचं. ताशी वेग 50 किलोमीटर एका वाहनाचा. ठीक आहे. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला त्याला 6 तास लागतात. 50च्या स्पीडने एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 6 तास म्हणजे 50 गुणिले 6 करा. एकूण अंतर झालं 300 किलोमीटर झालं. ओके. तर त्याच प्रवासाच्या वाहनाला 30च्या स्पीडने समजा गेलं तर किती वेळ लागेल असं विचारलं. 30च्या स्पीडने गेला तर 300 किलोमीटर अंतर आहे. ताशी वेग 30. 0ला 0 घालवा. 30ला भागला 3ने
उत्तर येईल सांगा काय 10 तास. म्हणजे किती सांगा 10 तास एवढा वेळ लागेल. पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न बघा 49 नंबरचा प्रश्न पण खूप छान आहे. हे बघा 49 प्रश्न काय बघा, 4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. 4 अंक 2 आणि 5 हे 3 अंक वापरून तुम्हाला 3 अंकी संख्या तयार करायची आहेत आणि मग त्याची बेरीज करायची आहे. ओके, अशा 3 अंकी संख्या तयार करून बेरीज करायची, भानगडीत पडू नका. मी सांगतो ती एकच ट्रिक्स वापरा, सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगतो आहे. काय करायचं बघा, 4, 2 आणि 5ची आधी बेरीज करायची. 5 आणि 2 7, 7 आणि 4 किती झालं सांगा 11 झाले. बरोबर आहे की नाही, साधी गोष्ट. यांची बेरीज 11 होते म्हणून काय करतो मी 11चे डबल करायचे. 11 गुणले 2, 11 गुणले 2 किती झाले 22. आता हे डबल केव्हा करायचं सांगा, इथे किती संख्या आहेत तुम्हाला 3 संख्या दिल्या आहेत लक्षात. 3 संख्या दिल्या असेल तर इथे 2 घ्यायचे, इथे 4 संख्या असेल तर इथे 3 घ्यायचे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून मी डबल केलं, आलं किती 22 आले. ठीक आहे, आता या 22पासून काय करायचं बघा, 22चे जी काय तुमची संख्या येईल ना त्याचे एकक स्थानी 22चे 2 येतील. सांगा 2. आता एकक स्थानी 2 असला तुमचा एकमेव पर्याय आहे बी हा पर्याय आहे ना, तर एकक स्थानी 2 असलेला आहे, बाकी एक पण पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला बघण्याची गरज पण नाही. हे बघा वाटलंच, हे बघा हा एकमेव पर्याय असा आहे की सांगा जे एकक स्थानी 2 आहेत, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली बी हा पर्याय बरोबर करू शकता. तरी पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. आपली बेरीज किती 22 आली होती, बरोबर ना. मी आता 22चे इथे 2 घेतले. ठीक आहे, 22चे 2 घेतल्यानंतर हातचे राहिले किती सांगा 2 राहिले. परत 22 आणि 2 झाले किती सांगा 24 झाले. मग 24चे 4 येतील इथे. ठीक आहे, परत यात 22 आणि 2 हातचे राहतील. लक्षात ठेवा, 22 आणि 2 झाले 24, हे डायरेक्टली 24. 3 वेळा तुम्हाला ही बेरीज करायची, लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा 2 हातचे घ्यायचे आणि 22मध्ये 2 मिळवले 24, 24चे 4 आले इथे. परत ते 2 हातचे ठेवले मी, परत 22 आणि 2 24 आले 24. उत्तर येईल 24, 42. ओके, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा बी हे उत्तर येईल. त्या पुढचा बघा, पुढचा प्रश्न पण एकदम सोपा आहे बघा. 5.8 मध्ये 5.8 किती वेळा मिळवले की बेरीज 5 येईल म्हटलं. कसं करायचं बघा, सोपी भाषा सांगतो. 5 बेरीज येईल, हे 5 घेतले मी, गुणिले 5/8 आहेत ना, हे उलटे करायचे, 8/5 करा. 5ला 5 गेले, राहिले की सांगा 8 राहिले. मग 8मधून 1 वजा करायचा, उत्तर राहील 7. फायनल आन्सर तुमचं किती सांगा 7. पर्याय नंबर 4 डी. मी कसं करतो समजून घेत जावा तेव्हाच्या तेव्हा. नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि परत बघा वाटलंच. पुढे बघा, 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचा आहे. 11 ते 20पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या तुम्हाला माहिती असेल. पहिली येईल 11, दुसरी येईल 13, तिसरी येईल 17 आणि चौथी येईल 19. ह्या झाल्या मूळ संख्या, यांची बेरीज करायची आहे. आणि राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत, लक्षात ठेवा. संयुक्त संख्या सगळ्या तुम्ही लिहून काढा. 12 येईल, 14 येईल, 15 येईल, 16 येईल, 18 आणि 20 या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. ह्या पण सगळ्यांची तुम्ही बेरीज करायची, लक्षात ठेवायचं. बेरीज काढून बेरजेतील फरक करायचा, लक्षात ठेवा. आता सगळ्यांची बेरीज किती येईल बघा, मी पटकन काढतो, तुम्हाला जमेल तशी काढा. 40, 50 यांची बेरीज येते 60 येते. ओके, वाटल्यास तुम्ही बेरीज करून बघा, यांची बेरीज 60 येते आणि यांची बेरीज येते 95. ओके, म्हणजे मूळ संख्यांची बेरीज 60 येते, संयुक्त संख्यांची बेरीज 95 येते. यातला फरक काढा. 95मधून 60 गेले की त्या सांगा 35 राहिले, फरक 35 होतं. तर 35ला कोणत्या पर्यायाने भाग लागतो ते तुम्हाला बघायचं आहे. बघा 35 मी पर्याय लिहिला, 35 वजाबाकी केली. 35ला 2ने भाग लागेल का, नाही लागत, पहिला पर्याय कॅन्सल. ठीक आहे, दुसरा पर्याय 5 आहे बघा, 5ने भाग लागतो 35ला. 7ने पण भाग लागतो, 7 5 35. 13ने भाग लागत नाही, म्हणजे उत्तर येईल ब आणि क 2 बरोबर. ब आणि क कुठे बरोबर आहे का, पर्याय नंबर 2 नंबरमध्ये ब व क ने भाग लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा 52 नंबर प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या तुम्हाला माहिती असली पाहिजे, 997 आहे. व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती सांगा 11 आहे. ठीक आहे, यांच्या बेरजेला कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 ह्या संख्येचा वर्ग मिळेल. त्यात तुम्हाला 32चा वर्ग तुम्हाला ते माहिती असला पाहिजे. 32चा वर्ग आहे 1024. ठीक आहे, आधी यांची बेरीज करून घेतो मी. 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, तर 0 हातचा आला 1, 9 आणि 1 10. यांची बेरीज किती सांगा थोडक्यात 1008 येते यांची बेरीज. 1008मध्ये किती मिळवलं की तुम्हाला हा 32चा वर्ग भेटतो असं त्याने विचारलं आहे. 1008मध्ये लक्षात ठेवा 16 मिळवलात की तुम्हाला 32चा वर्ग मिळतो. मग 16चं वर्गमूळ किती सांगा 4. म्हणून पर्याय नंबर काय सांगा सी. काय केलं ते व्हिडिओ वाटल्यास परत मागे बॅक जाऊन बघा. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे प्रश्न.
क्रमागत सम विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये तुम्हाला मूळ आणि मूळ समसंख्या एकमेव आहे लक्षात ठेवायचं 2 आणि क्रमागत म्हटलं 2च्या पुढची विषम मूळ संख्या आहे 3. साधी गोष्ट आहे. ह्या संख्यांच्या घनामध्ये त्या संख्यांच्या घनामध्ये 2चा घन तुम्हाला माहिती असेल 8 आणि 3चा घन तुम्हाला माहिती आहे 27. घनामध्ये कोणती संख्या मिळविली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल असा प्रश्न आहे. ॲक्च्युली 2 संख्यांच्या घनाच्या बेरजेमध्ये असं पाहिजे होतं इथे प्रश्नामध्ये थोडंसं बेरजेमध्ये त्यांनी दिलेलं नाही. पण 8 अधिक 27ची बेरीज करा. बेरीज येते 35. 35मध्ये कोणती संख्या मिळवली की 2 अंकी घनसंख्या मिळते. लक्षात ठेवा 35पेक्षा मोठी घनसंख्या आहे की कोणी सांगा 64 आहे 4चा घन. मग 35मध्ये किती मिळवले की 64 भेटतात ते बघा. उत्तर येईल 29. काय सांगा 29 मिळवले की तुम्हाला घनसंख्या मिळेल. ठीक आहे. म्हणजे याचा पर्याय नंबर येईल सी. पर्याय नंबर आहे 3 आहे बघा 29. पुढचा प्रश्न बघा. याचा आन्सर येईल सी. पुढे बघा 30 सेकंदाच्या 4 मिनिटाशी गुणोत्तर किती ते सेकंद आहेत ते मिनटं आहेत लक्षात ठेवायचं. 30 सेकंदाचे मी 30 घेतो. 4 मिनटं म्हणजे किती सेकंद झालं सांगा. एका मिनटाचे 60 सेकंद. 4 मिनटाचे झाले किती सांगा 240 सेकंद. बरोबर ना. 0ला 0 गेला. अरे 3 आणि 8 3 आणि 8ला 3ने भाग लागतो बघा. 3 एके 3 3 8 24. उत्तर येईल 1:8. पर्याय नंबर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न खूप मस्त आहे बघा. एका कोणाच्या कोटिकोणाच्या पूरक कोण 108 अंश आहे. पूरक कोण 108 आहे लक्षात ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा पूरक कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. ओके. एक कोण 108 असेल दुसरा किती असणार याचा अर्थ 72 असणार आहे लक्षात ठेवा. हा 72 हा कोण तुम्हाला काढता आला पाहिजे. पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यात एक कोण 108 दिला आहे दुसरा 72 अंश असणार आहे. मग तुम्हाला 72 अंश तुम्हाला भेटला कोण लक्षात ठेवायचं. मग जो 72 अंश हा जो कोण आहे ना त्यात पण पुढे काय म्हटलं आहे बघा. पुढे त्यांनी तर त्या कोणाचे माप किती म्हणजे समजा हा जर एक कोण जर समजा असेल समजा याचा हा 72 अंश हा कोण आहे लक्षात ठेवायचं. कोटी कोण 72 आहे. मग हा कोण इकडचं किती त्याने विचारलं आहे लक्षात ठेवायचं. कोटी कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. किती असते सांगा 180 अंश असते. मग तुम्ही काय करणार सांगा. सॉरी कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. 180 नाही सॉरी 90 अंश असते. 90 म्हणून 72 वजा करा. उत्तर किती राहील सांगा 18 अंश. पर्याय नंबर बी. ओके. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न नंबर 56. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून तेव्हा 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016पर्यंत दररोज दीड हा शब्द लक्षात ठेवा 1.5 लिटर दूध घेतले लक्षात ठेवा. एका दिवसाला 1.5 लिटरच. हां ओके. दुधाचा दर आहे की सांगा 47 रुपये आणि 47 रुपये लिटर असा दुधाचा दर आहे. तर त्याने एकूण किती रुपये दूध काय सांगा विकत घेतले असा प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दिवस काढता आले पाहिजे. 26 जानेवारीपासून 21 मार्चपर्यंत तुम्हाला ते 26 जानेवारी हा दिवस पकडायचा आहे. मग जानेवारीचे किती दिवस बघा 26 27 28 29 30 आणि 31 जानेवारीचे 6 दिवस किती सांगा. जानेवारीचे 6 दिवस हे बघा जानेवारीचे 6 दिवस. फेब्रुवारी कितीचं असेल सांगा 2016 म्हटले म्हणजे लीप वर्ष आहे. फेब्रुवारी असणार आहे 29 दिवसांचा आणि 21 मार्च म्हणजे मार्चचे किती सांगा 21 दिवस. एकूण दिवस किती झाले तुम्हाला बघायचे आहेत 20 20 40 50 56 दिवस झाले. किती सांगा 56 दिवस झाले. ओके. 56 दिवसाला प्रत्येक दिवसाला 1.5 लिटर लक्षात ठेवायचं. इथपर्यंत लिहून घ्या 56 दिवस. ओके. मी क्लिअर करतो. एका दिवसाला 1.5 लिटर दूध घेतलं म्हणजे किती झाले बघा 56 दिडे करायचं आहे. 56 दिडे तुम्हाला समजत नसेल तर 56 गुणिले 1.5 करा. म्हणजे याचा अर्थ काय माहिती दिडे याचा अर्थ 56चे निम्मे किती सांगा 28. मग 28 अधिक 56 करायचं लक्षात ठेवा. हे बघा 28 आणि 56ची जर बेरीज केला तर तुम्ही टोटल 56 दिवसात तुम्ही किती लिटर दूध घेतलं ते तुम्हाला भेटणार आहे. ओके. म्हणजे तो किंवा 56 गुणिले 1.5 करा तुम्हाला जमेल तसं करा काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 50 70 80 एकूण मला वाटतं 84 लिटर दूध होईल. किती सांगा 84 लिटर. मी लक्षात ठेवायचं जे काही दिवस 56 दिवस झाले 56 दिवसात 84 लिटर दूध होईल. आज 84 लिटर दूध आहे. दर किती सांगा 47 रुपये. चला बघू आपण किती रुपये होतील ते. 84 गुणिले 47 करा. 84 गुणिले 47. ओके. 7 × 28 = 8 8 × 2
7 8 56 आणि 2 आले 58 अधिक खालची स्टेप मी इकडे देतो 0 4 चौक 16 6 हातचाला 1 8 चौक 32 आणि 1 33 588 आणि 33 60 म्हणजे 3360 यांची दोघांची बेरीज करायची. तेव्हा 8 अधिक 0 8 झाले 8 अधिक 6 करा 6 12 14 4 झाले हातचाला 1 आलं लक्षात ठेवायचं. 3 आणि 1 4 आणि हे 5 झाले 9 आणि 3 चे 3 म्हणजे उत्तर येईल 3900 किती सांगा 48. तेवढं तुमचं आन्सर आलं पाहिजे 3948. पर्याय नंबर आहे बघा 2. पर्याय नंबर 2. पुढे बघा एका मिनी बसच्या चाकाचं व्यास दिलं आहे तुम्हाला 0.7 मीटर. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यांत किती अंतर कापेल. तुम्हाला लक्षात ठेवायचं 5000 फेऱ्यांत एक फेरी तुम्हाला काढता आली पाहिजे. लक्षात ठेवा तुम्हाला हा व्यास दिला आहे, व्यास दिला असेल तर तुम्हाला परिघ काढता आला पाहिजे. कसा काढायचा तो बघा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, परिघ जो असतो ना चाकाचा परिघ हा व्यासाच्या 22/7 पट असतो. किती असतो 22/7 पट. एवढं तुम्ही सोडलं तर तुम्हाला परिघ भेटेल 7 एके 7 ओके 22 एके 22 परिघ भेटेल तुम्हाला 2.2 मीटर. किती परिघ भेटेल सांगा 2.2 मीटर. म्हणजे चाकाची एक फेरी 2.2 मीटर झाली. अशा एकूण 5000 फेऱ्या आहेत म्हणून काय करणार सांगा 2.2 गुणिले 5000 करा तुम्हाला आन्सर भेटेल 2.2 गुणिले 5000 ओके. हे तुम्ही सोडलात की तुम्हाला उत्तर भेटणार. लक्षात ठेवायचं 22 0 0 22 5 110 उत्तर येईल की सांगा 11000 मीटर म्हणजेच लक्षात ठेवायचं 11 किलोमीटर. काय भेटलं पाहिजे उत्तर सांगा 11 किलोमीटर. पर्याय नंबर आहे डी आहे बघा नंबर 4 ओके. पुढचा प्रश्न बघा 58 नंबर. एका घनाची बाजू 2 मीटर आहे ओके. 4 मीटर केल्यास त्या घनाचं क्षेत्रफळ किती पटीने वाढेल. पहिली 2 मीटर आहे ती जर वाढवून 4 मीटर केली तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं 4/2 करा उत्तर येईल 2 येतं. तुम्हाला घनफळ पाहिजे म्हणून 2चा घन करायचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर भेटेल 2चा घन 8 किती सांगा 8 म्हणजे आता उत्तर काय सांगा 8 पट वाढेल. पर्याय नंबर बी ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका शाळेत इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती. सोपा प्रश्न आहे. नीट मांडणी करा. शांत डोक्याने सहज सुटणार आहे. मी काय करतो नीट लक्ष द्या. हे बघा त्याने म्हटलं मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे समजा मुलींची संख्या जर मी x मानली. हे बघा मुली किती आहेत सांगा x आहे. मग मुलगी किती होणार सांगा मुलगी. हे बघा मुलग्यांची संख्या काय सांगा मुलींची संख्या दुप्पट म्हणजे 2x झाली. 10ने कमी आहे म्हणजे -10 हे मुलगे झालं लक्षात ठेवायचं. आणि एकूण सगळे 71 विद्यार्थी आहेत. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केलात तर 71 होते. हे बघा सगळ्यांची बेरीज करतो मी बेरीज झाली 71 ठीक आहे. हे आपलं सोडवायचं आहे. x मिळाला की तुम्हाला मुली भेटतील लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला मुलांची संख्या पाहिजे आपण सहज काढू शकतो. हे 10 इकडे वजा आहे तिकडे नंतर काय होतं सांगा अधिक होतील म्हणजे 71 अधिक 10 81 झाले. इकडे x आणि हा 2x झाले 3x ओके. 3ने 81ला भाग लावा की तुम्हाला x भेटेल ओके. 27 तरी 81 म्हणजे मुली किती झाले सांगा 27 झाले. मुली 27 झाले तर त्यांनी काय म्हणतात सांगा मुलांची संख्या मुलींच्या दुप्पटीपेक्षा 10ने कमी आहे. 27चे दुप्पट करा 27चे दुप्पट झाले 54 वजा 10 करा उत्तर देखील सांगा 44 म्हणजे मुलगे झाले 44 आणि मुली झाले 27 ओके. एकूण 71 म्हणजे किती सांगा पर्याय नंबर 1 41 ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अक्षरमालेतील कोणत्या अक्षरांचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. तुम्हाला खाली लक्षात ठेवायचं अक्षरमालेतील कोणत्या हे तुम्हाला अक्षर दिलेले आहे D, H, P आणि L ठीक आहे. कोणत्या अक्षरांचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे असं म्हटलं लक्षात ठेवायचं. आता वर्गसंख्येच्या दुप्पट म्हणजे सांगा 2चा वर्ग 4 बरोबर की नाही 4 मग 4च्या दुप्पट कोणतं सांगा अंक 8. 4 ही वर्गसंख्या आहे लक्षात ठेवायचं ओके. पहिली वर्गसंख्या 1 तुम्हाला हे बघा वर्गसंख्या माहिती असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 बाकीची आपल्याला गरज नाही एवढंच घेतो मी. ॲक्च्युली 16ची पण गरज नाही ठीक आहे पण घेतो. याची डबल किती झाली सांगा 2 झाली. याची डबल किती झाली सांगा 8 झाली. याची डबल किती झाली सांगा 18 झाली ओके. आणि 16ची डबल 32 काय वर्णमालेत इंग्रजी वर्णमालेत 32 वर्ण नाही 26च आहेत. लक्षात ठेवायचं 2, 8 आणि 18 नंबरचा वर्ण कोणता आहे काय तर तुम्हाला बघायचं आहे. 2, 8 आणि 18 हे बघा. चला आपण बघूया. D हा 4 नंबरला आहे 2, 8 येत नाही. H किती नंबरला आहे बघा H 8 नंबरला येतो बघा
8 नंबरला, म्हणजे 2चा वर्ग 4, 4च्या डबल 8. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बुद्धिमत्ताचा आहे, सोपा आहे बघा. हे बघा QIWG यांचा जो संबंध याच्याशी आहे ना RHXFशी, तोच संबंध असलेला तुम्हाला XPRMचा संबंध असणार. तुम्हाला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्याला आपण सहसंबंध असं म्हणतो. एकदम सोपा आहे प्रश्न बघा. Q नंतर काय सांगा R येतो, पहिला Q नंतर R येतो की नाही. मग इथे X नंतर काय सांगा, X नंतर काय नाही सांगा Y येणार आहे. ओके, वायवाले पर्याय मला वाटतं दुसरा, तिसरा, चौथा पर्याय वायवाला आहे. पुढे बघू बघा. आता I आणि H आहे बघा, इकडे I आहे आणि इकडे H आहे. ओके, म्हणजे आयच्या पूर्वी H येतो, लक्षात ठेवायचं. आयच्या का सांगा पूर्वी, म्हणजे -1 अलीकडे. मग पीच्या अलीकडे कोणतं अक्षर येतं ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, ओ येतं, लक्षात ठेवायचं. पीच्या अलीकडे काय सांगा ओ येतो, ओ नंतर पी येतं, साधी गोष्ट आहे, बरोबर ना. नंतर काय सांगा बा W नंतर X, तसंच सेम तुम्हाला इथे R नंतर काय येईल ते तुम्हाला इथे अक्षर पाहिजे. OPQR नंतर S येतो. ओके, YOS वाला हा चौथाच पर्याय, बाकी बघायची गरज नाही. पर्याय नंबर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृती एकूण किती त्रिकोण आहेत, तुम्ही त्रिकोण मोजायचे आहेत. सरळ सरळ तुम्हाला 12 त्रिकोण भेटतील, जास्त वेळ बघत बसायची गरज नाही. तुम्ही वाटल्यास मोजा, मी दाखवायची गरज नाही. पुढे बघा. मनीष आणि सुनीत यांच्या वयाची लसावी 60 असून त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5:6 आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज तुम्हाला विचारली, बेरीज. ओके, हे बघा लसावी 60 आहे, बरोबर ना. हे असामायिक अवयवांचं गुणोत्तर लक्षात ठेवायचं. 5 संग करा डायरेक्ट 30, 5 संग 30 दोघांचा गुणाकार. 30ने 60ला भाग लावतो, तुम्हाला मसावी भेटेल 2. काय भेटेल सांगा, मसावी 2 भेटेल. साधी गोष्ट आहे. मसावी भेटला 2 की 2ने एकदा ह्या 5ला गुणा आणि एकदा 6ला गुणा. गुणोत्तर 5:6 आहे की नाही. मग 2ने 5ला गुणला की एकाचं वय भेटेल 10 वर्ष आणि 6ला गुणला की एकाचं वय भेटेल 12 वर्ष. ठीक आहे. तुम्हाला दोघांच्या वयाची बेरीज म्हटले, 10 आणि 12ची बेरीज करा, उत्तर येईल 22 वर्ष. किती सांगा, दोघांच्या वयाची बेरीज येणार आहे 22 वर्ष. प्रश्न एकदम सोपे होते. पुढे बघा. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काढ्यात किती वेळा काटकोन होईल असं विचारलं. लक्षात ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होतो घड्याळामध्ये. फक्त 3 वाजताची वेळ आणि जर समजा 9 वाजताची वेळ आली तर ते आपल्याला वजा करावी लागते. ठीक आहे. 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत किती वाजतात ते बघा. हे बघा, 7 वाजले, 8, 9, 10 आणि 11. 7 ते 11 म्हटले ना, मग तुम्हाला 7ची वेळ पकडायची गरज नाही, कारण 7 ते 8पर्यंत 1 तास होतो, बरोबर ना. म्हणजे एकूण किती तास झाले सांगा, टोटल 4 तास झाले. हे बघा, 4 तासात एका तासात 2 वेळा होतो. मग 4 तासात किती वेळा होणार सांगा, 8 वेळा होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी काय सांगितलं, 9 वाजताची वेळ, 3 वाजताची वेळ आणि 9 वाजताची वेळ जर मध्ये आली तर एक मायनस करायचं. इथे 9 वाजता आलेत बघा, म्हणून 8मधनं 1 वजा करा, उत्तर येईल 7 वेळा. किती सांगा, 7 वेळा. पर्याय बघा कोणता आहे, 7 वेळा. पर्याय नंबर बी आहे, 7 वेळा. ओके. यामध्ये बघा, इथे जर समजा बघितलं तुम्ही इथे नीट तर तुमच्या लक्षात येईल, पहिल्या ह्या आडव्या रोमध्ये म्हणजे आडव्या ओळीमध्ये जर बघितलं कारण तिथे 35 आहेत, इथे 12 आहेत आणि ते 17 आहेत. मग 35, 12, 17 कशी आले बघा. 35 जे आहेत ते 35मध्ये 3 गुणिले 5 करा, 3 5 झाले की सांगा 15. 35मध्ये 3 गुणिले 5 गेले. 12मधले सेम 1 गुणिले 2 करा, बे 1 झाले बे, बरोबर. यांची बेरीज केली की तुम्हाला 17 भेटतात बघा. हे 17 पुढचा जो नंबर आहे तो कसा भेटतो सांगा, बेरजेने 17 नंबर तुम्हाला भेटतो. असंच सेम खाली 42 आणि 23 जर तुम्ही केलं, 42चे 4 गुणिले 2 करा, 4 दुने झाले 8 आणि 23चे 2 गुणिले 3 करा, बेतरी किती झाले 6, 6 6 12 13 14, तुम्हाला 14 भेटतात बघा. असंच सेम तुम्हाला खाली करायचं आहे, 19 गुणिले किती सांगा, हे बघा 19 ना 1 गुणिले 9, 1 गुणिले 9 करा, 9 भेटतील आणि 4 गुणिले 3 करा, 4 त्रिक किती भेटतील सांगा, 12 भेटतील. 12 आणि 9ची बेरीज करा, उत्तर येईल का सांगा 21. 21 पर्याय कोणता आहे बघा, पर्याय नंबर 3 आहे 21. कोणता सांगा, पर्याय नंबर 3 तुम्हाला भेटेल, कोणता सांगा 21. उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून उभा पाहत आहे व त्याचा डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. समजा ही इकडची दिशा ही पूर्व असे तुम्हाला माहिती आहे. या साईडला लक्षात ठेवायचं, गणेशचा डावा हात आहे, इकडे डावा हात त्याचा तर इकडे उजवा हात असणार आहे. साधी गोष्ट आहे, बरोबर. एकदम सरळ सरळ शांत समजून घ्या. ठीक आहे.
इकडे ज्यावेळी पूर्वेला ज्यावेळी डावा हात असतो ना त्यावेळी गणेशचं तोंड कुठे असणं सांगा, दक्षिणेला असणार आहे. कुठे असणार, दक्षिणेला. साधी गोष्ट आहे. वाटल्यास तुम्ही दक्षिणेकडे बघून बघा, तुमचा डावा हात हा पूर्वेलाच येईल. ठीक आहे. जर गणेशचं तोंड जर समजा दक्षिणेला असेल तर त्या मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला असेल. हे बघा, गणेश जर समजा दक्षिणला या साईडला जर बघत असेल तर मूर्ती कुठे बघते सांगा, वरती बघते इकडे. कारण आपण मूर्तीकडे बघताना मूर्ती आपल्याकडे बघत असते. म्हणजे गणेशचा चेहरा जर दक्षिणेला असेल या साईडला तर मूर्तीचा चेहरा कुठे असणार सांगा, उत्तरेला असणार आहे. कुठे असणार आहे, उत्तरेला. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय सांगा, उत्तर आलं पाहिजे. पर्याय नंबर किती आहे बघा, उत्तर 2 नंबर पर्याय आहे उत्तर. पुढे बघा, एका फोटोमध्ये 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे, रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे, तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे म्हटलं. बघा, एकदम साधी गोष्ट आहे. बघा, 4 मुली काढतो, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता कुठे कुठे बसल्या आहेत ते आपण बघूया. काय म्हटलं, रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. ठीक आहे. समजा या मुली या साईडला वरती बघते, इकडे बघते, त्यांचा उजवा हात इकडे येईल, डावा हात इकडे येईल. ही नीट मांडणी करून घ्यायची तुम्ही, लक्षात ठेवा. डावा तिथे आला. ठीक आहे. रोषा रीनाच्या डावीला, समजा मी इथे रोषा घेतली, इथे रीना घेतली. साधी गोष्ट आहे, रीना. ओके. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. म्हणजे जर समजा इथे जर मंजू घेतली, मंजू, तर इथे मध्ये कोण आहे सांगा, रीटा आहे. मग सगळ्यात उजवीकडे कोण आहे, उजवीकडे ह्या साईडला कोण आहे इथे बघा, एकदम साधी गोष्ट आहे. उजवीकडे कोण आहे सांगा, इथे मंजू आहे. कोण आहे सांगा, मंजू आहे. एकदम साधी आणि सरळ गोष्ट आहे. तुमचा आन्सर काय येईल सांगा, मंजू. याचा आन्सर येणार आहे मंजू. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. 5 27 61 122 213 340 आणि 509 या संख्या मालिकेतील विसंगती ओळखायची. विसंगती म्हणजे एक पद असं आहे विसंगत आहे, त्यात तुम्हाला ते ओळखायचं आहे. एकदम साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सरळ सरळ बघितला तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. 2चा घन किती सांगा मला, 2चा घन 8. मग 8मधून 3 वजा करा, राहिले 5. पहिलं पद तुम्हाला 5 भेटतं. बघा, या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळी पदं भेटतात. फक्त 27 हे पद एक असं आहे. 27 आपण नंतर विचार करूया, बाकीची बघूया. तुम्हाला 4चा घन तुम्हाला माहिती असेल किती सांगा, 64. 64मधून 3 वजा करा, भेटले की सांगा 61. हे बघा, तिसरं पद भेटतं 61. साधी गोष्ट, तिसरं पद भेटलं बघा. ठीक आहे. तसंच सेम तुम्ही पुढे पुढे करत जावा, तुम्हाला सगळी पदं ही तुम्हाला भेटतात, लक्षात ठेवा. आता दुसरं जे पद आहे 27 हे भेटत नाही. कसं ते बघा. आता हे बघा, 3चा घन किती सांगा, 3चा घन 27. 27मधून जर तुम्ही 3 वजा केला तर तुम्हाला किती भेटले पाहिजे, 24. याचा अर्थ लक्षात ठेवायचा, 27च्या ठिकाणी किती पाहिजे सांगा, इथे 27च्या ठिकाणी इथे 24 पाहिजे होते, तर ही मालिका बरोबर आली असती. याचा आता 27 हे पद काय सांगा, चुकीचं आहे. म्हणजे घन वजा 3 करायचं आहे. कोणत्याही संख्येचा घन करा आणि त्यातून 3 वजा करा, तुम्हाला प्रत्येक पद भेटतं. म्हणजे काय सांगायचं, उत्तर काय भेटेल सांगा, 27C. ओके. पुढचा प्रश्न बघा. एका शाळेत 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. तेव्हा 35 विद्यार्थी आहेत, त्यांच्यामागे 2 शिक्षक. ठीक आहे, 2 शिक्षक आहेत. जर शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून 481, आता विद्यार्थी आणि शिक्षक मिळून मध्ये म्हणजे टोटल तुम्हाला 481 दिलेले आहे. टोटल दिलेली असेल तर ह्यांची पण टोटल घ्यायची. हे गुणोत्तर आहे, लक्षात ठेवायचं विद्यार्थी आणि शिक्षकांचं. 35 आणि 2 झालं की सांगा 37. ओके. त्यात तुम्हाला कोणती संख्या पाहिजे सांगा, विद्यार्थ्यांची संख्या पाहिजे. बघा, इथे विद्यार्थी बरोबर नाही, पण विद्यार्थ्यांची संख्या पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही विद्यार्थ्यांची संख्या पाहिजे तर विद्यार्थ्यांचं गुणोत्तर किती आहे, इकडे 35 आहे, म्हणून याला गुणिले 35 करायचं. ओके. आता तुम्हाला हे सोडवायचं आहे. हे सोडून जे काय आन्सर येईल ते तुमचा आन्सर असेल. आता मी काय करतो बघा, हे बघा, 37 ही मूळ संख्या आहे, लक्षात ठेवतो. 37 डायरेक्ट तुम्हाला 481ला भाग लावल्याशिवाय पर्याय नाही. ओके. भाग लावतो 37 1 37, 48ला भाग लावला सुरुवातीला, लक्षात ठेवायचं. आता 37 ने 48ला भाग लावला तर 48 म्हणून तुम्हाला 37 वजा करावे लागतील. राहिले की सांगा 11 राहिले आणि हा राहिलेला 1 म्हणजे 111 झाले. 37ने 111ला भाग लावा, आन्सर येईल 3. 37 त्रिक 111. ओके. इथे 13 राहिले, इथे 35 आहेत. 13ने 35ला गुणायचं, 13 5 किती सांगा 65. 65चे 5 येतील, हातचे आले 6. आता 5 एकक स्थानी 5 आलेला पर्याय फक्त एकच आहे, पर्याय नंबर डी. बघा, तुम्ही नीट लक्ष दिला तर तुमच्या लक्षात येईल. बाकी तुम्हाला सोडवायची गरजसुद्धा नाही. हे बघा,
पर्याय नंबर डी असा आहे जिथे एकक स्थानी 5 आहेत, बाकी एकही पर्याय नाही. इथे 0 आहे, इथे 8 आहे, इथे 1 आहे. त्यामुळे काय सांगा पर्याय नंबर डी तुमचा बरोबर येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पहिल्या 2 संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या तुम्हाला निवडायची आहे. इथे बघा 49 आहेत, इथे 56 आहेत. 49 म्हणजे 7 गुणिले 7 49 आणि इथे 56 म्हणजे 7 गुणिले 8. बरोबर ना, तुम्हाला भेटले 49 आणि 56. 7 गुणिले 7 आणि 7 गुणिले 8, 7च्या पुढची संख्या घेतली. असंच सेम आपण करू शकतो पुढे बघा. इथे 36 आहे, 36 म्हणजे किती सांगा 6 गुणिले 6. 6 गुणिले 6 बरोबर 36, साधी गोष्ट आहे बघा. पण तुम्हाला पुढे 6 गुणिले 7 करायचे आहेत. त्या पुढची संख्या 6 सुद्धा किती सांगा 42. 42 पर्याय असणारा पर्याय नंबर आहे 1 आहे बघा 42. ओके, दॅट्स क्लिअर. पर्याय नंबर 1 42. ठीक आहे, पुढे बघा दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे किंवा अक्षर गट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षर किंवा अक्षर गट येईल हे ओळखून तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे. इथे बघा AC आहे, AC मध्ये लक्षात ठेवायचं B गॅप टाकलेला आहे, लक्षात ठेवा. A नंतर B गॅप टाकून C आहे. इथे मध्ये काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. G नंतर I आहे बघा, H गॅप टाकला, JL MO आणि PR. यातलं पहिलं अक्षर बघा ना, G नंतर काय सांगा किंवा असं करायचं बघा. यातलं शेवटचं आणि यातलं पहिलं बघा. G इथे I आहे बघा, शेवटला I आहे, इथे J आहे. I नंतर J येतो, इथे L नंतर M आला बघा, O नंतर P आला. म्हणजे पहिल्या गटातलं शेवटचं अक्षर आणि पुढच्या गटातलं पहिलं अक्षर हे कंटिन्यू लक्षात ठेवायचं. म्हणजे C आहे, C नंतर इथलं पहिलं अक्षर काय आलं पाहिजे सांगा तुमचं. C नंतर इथे पहिलं अक्षर D आलं पाहिजे. काय आलं सांगा D. ओके, D नंतर तुम्हाला एक अक्षर गॅप टाकायचं आहे. हे बघा आता A मध्ये बघा A आणि C मध्ये Bचा गॅप आहे, तसंच सेम D नंतर Eचा गॅप टाकून काय सांगा F येईल. म्हणजे पर्याय येईल DF. पर्याय नंबर B आहे बघा DFचा, पर्याय नंबर B. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 100 पुस्तकांच्या गट्ट्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी किती 1 2 3 4 टाईपची पुस्तकं आहेत. क्रमाने पुस्तक ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणतं पुस्तक येईल बघा. एकूण 4 पुस्तकं आहेत, लक्षात 4 पुस्तकं. ठीक आहे, 4 प्रकारची आहेत असं समजूया. मराठी, गणित, हिंदी आणि इंग्रजी. मग 59 भागिले 4 करा. जी काय बाकी राहील तेवढ्या नंबरचं पुस्तक लक्षात ठेवायचं. हे काय सांगा 59 नंबरला असेल. 4ने भागला होता मी, 4 1 1 4 बरोबर 1 झालं, 19 झाले. 4 चौक 16 बरोबर की नाही. 4 चौक 16 म्हणजे बाकी 14ने भागला गेलं, लक्षात ठेवायचं. म्हणजे बाकी शिल्लक किती आहे सांगा. बाकी म्हणजे त्याला आपण रिमाइंडर म्हणतो. बाकी शिल्लक राहते 3. बाकी 3 शिल्लक राहते म्हणजे 3 नंबरचं पुस्तक बघा. मराठी गणित नंतर हिंदी, 3 नंबरला हिंदी पुस्तक आहे. याचा अर्थ लक्षात ठेवायचं 59 नंबरला कोणतं पुस्तक येईल सांगा, हिंदी पुस्तक येईल. ओके, पुढचा प्रश्न बघा. सध्याचे मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त कोण आहेत. मीरा भाईंदर वसई विरारचे सध्याचे पोलीस आयुक्त हे मधुकर पांडे आहेत, लक्षात ठेवा. पाठच करून ठेवा. त्या पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. मार्च महिन्याच्या 3 तारीखला रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही असं म्हटलं, लक्षात ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 3 तारीखला जो वार असतो कधी पण लक्षात ठेवा, ज्या महिन्यात 30 दिवस असतात लक्षात ठेवा, 30 दिवस किंवा 31 दिवस, त्या महिन्यात 1 तारीखचा वार आणि 2 तारीखचा वार हा 5 वेळा येतो. 1 तारीखचा वार आणि 2 तारीखचा वार आहे बघा. 1 तारीखचा वार आणि 2 तारीखचा वार हा 5 वेळा येतो. कधी सांगा, ज्या महिन्यात 30 दिवस असतात. ओके, त्यानंतर लक्षात ठेवायचं ज्या महिन्यात 31 दिवस असतात त्या महिन्यात 1 2 आणि 3 तारीखचा वार 5 वेळा येतो. आता इथे मार्च महिना म्हटले मार्च 31चा असतो म्हणजे 1 2 3 तारीख 5 वेळा येणार आहे. 3 तारीखला रविवार आहे की नाही बघा, म्हणजे रविवार पण 5 वेळा येणार आहे. रविवारच्या पुढचा वार तुम्हाला बघायचा आहे किंवा लक्षात रविवारच्या अलीकडे शनिवार. हे बघा एक साधी गोष्ट आहे. 3 तारीखला काय सांगा रविवार आहे बरोबर. मग 2 तारीखला कोणता वार आहे, शनिवार आहे. आणि 1 तारीखला कोणता वार आहे सांगा, शुक्रवार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सोडून बाकी सगळे वार हे 4 वेळा येणार, लक्षात ठेवायचे. 3 वार हे फक्त 5 वेळा येणार आहे. मग शुक्रवार, शनिवार, रविवार सोडून कोणता वार आहे तो बघा पर्यायामध्ये. हे बघा शुक्रवार, शनिवार आणि रविवार सोडला तर लक्षात ठेवायचं कोणता पर्याय सांगा, गुरुवार आहे. गुरुवार हा किती सांगा 4 वेळा येणार आहे. बाकी सगळे वार 5 वेळाची. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
एकाच वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली आहे? मित्रांनो, या प्रश्नामध्ये त्यांनी 2 प्रकारे प्रश्न, म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे याच्यावरती डिपेंड आहे. हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्हाला कामगार दिन पण माहिती असला पाहिजे, लाल बहादूर शास्त्री जयंती पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कामगार दिन हा 1 मेला असतो. केव्हा सांगा? 1 मेला. आणि लाल बहादूर शास्त्री जयंती केव्हा सांगा? 30 ऑक्टोबरला असते. केव्हा सांगा? 2 ऑक्टोबरला, 30 ऑक्टोबर नाही आहे, 2 ऑक्टोबरला असते. ओके. मग 1 मेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत मला पुढे जायचं आहे. कधी पण कॅलेंडरचा वार काढताना लक्षात ठेवायचं, इथे 1 मे म्हटले ना, मग मे महिन्यात किती दिवस आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रत्येक महिन्याचे दिवस तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. मे महिन्यात एकूण 31 दिवस असतात. 31मधून हा एक वजा करायचा, म्हणजे मे महिन्याचे 30 दिवस घ्या. मग आता क्लिअर करतो थोडंसं मी. हे बघा, मे महिन्याचे घेतले मी दिवस 30, जूनचे दिवस तुम्हाला माहिती असतील 30, जुलैचे दिवस 31, ऑगस्टचे दिवस 31, सप्टेंबरचे दिवस 30 आणि ऑक्टोबरचे दिवस 2. 2 ऑक्टोबरपर्यंत पण 2 लक्षात ठेवायचा. एकदम साधी गोष्ट आहे बघा. हे सगळे दिवस आहेत, लक्षात ठेवा. आता एक गोष्ट कॅलेंडरची लक्षात ठेवायची, 30 दिवस असताना बाकी 2 घ्यायची. इथे 30 आहेत बघा, बाकी घेतली 2. 31 आले की 3 घ्यायचे. इथे पण 31 आहेत, 3 घेतले मी. 30 आले की 2 आणि हे 2 आहेत तसेच ठेवा. या सगळ्या अंकांची बेरीज करा आणि त्याला 7ने भाग लावा. बेरीज सगळ्यांची 14 येते बघा. भाग लावून बघा, 7ने जर भाग लावला तर 7 दुने 14 पूर्ण भाग लागतो. 7 दुने 14, बाकी काहीच शिल्लक राहत नाही. ओके. जर बाकी काहीच शिल्लक राहत नसेल किंवा बाकी शून्य, काहीच नाही म्हणजे असं शून्य असं लक्षात ठेवायचं. बाकी जर शून्य राहत असेल तर लक्षात ठेवा तोच वार आहे, तोच वार. म्हणजे इथे कामगार दिन सोमवारी आहे ना, लाल बहादूर शास्त्री पण सोमवारीच येणार. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 76. झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषणाचे अव्ययाचे प्रकार आहेत? ओके. कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण विचारलं? लक्षात ठेवा. त्याचा आन्सर येणार आहे पर्याय नंबर 1, अनुकरण दर्शक. पुढे बघा, तो शाळेत पायी गेला. या वाक्यातील विधानातलं अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. पायी या शब्दाचा कारकार्थ काय सांगा? करण आहे. ओके. सगळे ते पाठ करा. विभक्ती वगैरे, विभक्तीमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल. पुढे बघा, दीनानाथ खिसे कापू पहारेकरी हे कोणत्या समाहाचे उदाहरणे आहेत? दीनानाथ खिसे कापू पहारेकरी हे अलौक तत्पुरुषची उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. त्यापुढे बघा, अनरसा, किडीक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? लक्षात ठेवायचं. अनरसा, किडूक मिडूक, गदारोळ हे तेलुगू भाषेतील शब्द आहेत. पुढे बघा, वा काय अक्षर आहे त्याचं. या उद्गारार्थी वाक्याचं अचूकपणे तुम्हाला विधानार्थी वाक्य बनवायचं, लक्षात ठेवायचं. विधानार्थी वाक्य हे तुम्हाला हे काय सांगा? पॉझिटिव्ह असलं पाहिजे, होकारार्थी असलं पाहिजे. ओके. म्हणजे काय, वाक्यात तुम्हाला बदल करायचा आहे पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये असा पर्याय बघा. त्याचे अक्षर अतिशय खराब आहे असं होईल का? सांगा नाही. वा म्हटलं म्हणजे ते चांगलं आहे, सुंदर आहे. त्याचे अक्षर चांगले आहे म्हणून चालणार नाही. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. वा म्हटलं म्हणजे पर्याय नंबर सी हा सगळ्यात योग्य येतो. त्या पुढचा प्रश्न बघा. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती तुम्हाला ओळखायची आहे. प्रवीण, कुशल आणि वज्र या शब्दांची शब्दशक्ती लक्षात ठेवायचं. काय सांगा? ऑप्शन बघा. प्रयोजनवती, लक्षणा, पुढे निरूढा, नंतर अभिधान. चौथा ऑप्शन दिसत नाही पण लक्षात ठेवा त्याची काही गरज नाही. याचा आन्सर आहे का सांगा? निरूढा लक्षणा. पर्याय नंबर आहे 2. त्या पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 82. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतो? एखादा मुद्दा अपूर्ण असताना जर मध्येच जर तोडायचं झालं तर लक्षात ठेवायचं आपण लोपचिन्हाचा वापर करतो. पुढे बघा, दुहेरी अवतरण चिन्हात या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह याचा वापर कधी करतो सांगा? आपण दुसऱ्याचं तोंडचं वाक्य जर आहे तसंच्या तसं जर समजा आपण दुसऱ्याला तिसऱ्याला सांगत असू तर आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे बघा, संबोधन करताना येऊ शकत नाही. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी हा पर्याय बरोबर लक्षात ठेवायचं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी. पुढे बघा, वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखा. तुम्हाला वाक्यातलं विधेय ओळखायचं, लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे दणाणून गेले. दणाणून गेले हे काय सांगा? विधेय आहे. पुढचा प्रश्न बघा. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात ... चे नाव सर्वप्रथम घेतले जाते. उद्योगी शिस्तप्रिय तुम्हाला माहिती असेल कोणता प्राणी आहे, कोणता कीटक आहे सांगा? याचा आन्सर आहे पिपीलिका.
पुढे बघा खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे असं त्याने विचार लक्षात ठेवायचं. 31/4/1996. 4 म्हणजे लक्षात ठेवायचं एप्रिल महिना आहे. 4 म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यात 31 तारीख केव्हाच नसते, पर्याय रॉंग आहे. 31/9/9 म्हणजे सप्टेंबर महिना. तुम्हाला कोणत्या महिन्यात किती तारीख असते तो तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात ठेवा. हे बघा मेला 31 असतात, जूनला 30, जुलै ऑगस्ट 31, सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात, 31 नसतात. ठीक आहे. 29/2/1900 इथे लक्षात ठेवा 2 हा फेब्रुवारी महिना आहे पण लीप वर्ष नाही. फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षातच 29 दिवस असतात, त्यामुळे पर्याय कॅन्सल. 92 हे लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी महिना आहे म्हणजे पर्याय डी बरोबर आहे. 86 पर्याय काय सांगा, डी. पुढचा प्रश्न बघा. 3250चे 15% पाहिजेत. सहज तुम्ही काढू शकता, एकदम सोपा प्रश्न आहे बघा, तरी पण काढून देतो मी. सर 3520चे 15% गुणिले 15/100 करायचे तुम्हाला. ओके. शून्याला मी 0 हलवतो. ठीक आहे. 5 त्रिक 15, 5 दुने 10 राहिले, 302 राहिले, 2ने 352ला भाग लागेल बघा, साधी गोष्ट आहे. बे के बे राहिले 2, 25 झाले. बे के बे सॉरी 1 राहिला, 15 झाले. 15 झाल्यानंतर बे 7 14, परत 1 राहिला, बेसंग 12 झाले, 176. 176 गुणिले 3 करा, तुम्हाला आन्सर भेटेल. हे बघा 3 सग झाले 18चे 8, हातचा 1, 3 हात 21 आणि हातचा 1 झाला 22चे 2, हातचे झाले 2, 3 आणि 2 5. आन्सर येईल 528. 528 आहे बघा, पर्याय नंबर 2 आहे बघा, बी. ठीक आहे. प्रश्न तसे सोपे होते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपण. चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना डॉट 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 असतात असा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, चौरसाच्या लगतच्या भुजा असतात, परस्परांना लंब असतात. लंब असं तुम्हाला माहिती आहे, चौरसाचे सगळे कोण हे 90 अंश असतात, लक्षात ठेवा, म्हणून त्या लंब असतात. पुढे बघा. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी करायचं झाल्यास किती स्त्रिया कामावर लागतील असं म्हणते त्यांनी. तेव्हा 15 स्त्रियांना 8 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी 6 स्त्रियांना किती दिवस लागतील. 15 × 20 तुम्हाला माहिती असेल, भागिले 6 करा. 6 दुने 12 म्हणजे उत्तर येईल 20 स्त्रिया, म्हणजे पर्याय नंबर काय सांगा, 20 स्त्रिया म्हणजे पर्याय नंबर येईल सी. ठीक आहे. 90वा प्रश्न त्यांनी ॲन्सर कीमध्ये रॉंग दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण बघूया नको, गरज नाही. नेक्स्ट बघा. मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो. लक्षात ठेवा मेंदूचा मस्तिष्कपुच्छ हा जो भाग आहे तेव्हा पर्याय नंबर सी. तो लक्षात ठेवायचा, रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो. पुढे बघा. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती हा प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 भागांत विभाजन करणारे शास्त्रज्ञ क्षेत्राचं कोपलँड आहेत. कोण आहे सांगा, कोपलँड. पुढचा प्रश्न बघा. 93. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॉट 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 असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान लक्षात ठेवा हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत हे काय 1800 पटीने कमी असते. काय सांगा, 1800 पटीने कमी असते, तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यापुढे बघा. कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात. लक्षात ठेवा कांस्य हे संमिश्र तांबे आणि कथील यांच्यापासून बनवतात. पुढचा प्रश्न बघा. प्रकाशाचा वेग किती असतो. लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो. पर्याय नंबर ए. पर्याय नंबर ए. पुढे बघा. भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत. लक्षात ठेवायचं नवनियुक्त लष्कर प्रमुख हे जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाढवण बंदरावर एक मेगापोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवायचं वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे. भारतात नव्याने लागू असलेल्या BNS कायदा 2013चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे. लक्षात ठेवायचं BNS कायद्याचे पूर्ण रूप हे भारतीय न्याय संहिता आहे. पुढचा 99वा प्रश्न बघायचा. EVMचा लॉंग फॉर्म. EVMचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे. त्यापुढे बघा. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यामध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता. 100 हा प्रश्न आहे, करंटवरती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच.
याचा आन्सर आहे 20. ठीक आहे. अशा तऱ्हेने सगळेच्या सगळे प्रश्न एक्सप्लेन केलेले आहेत. जर काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि